भवानी अशोक पाटील मित्रमंडळ ऐरोली सेक्टर 15 व जय भवानी मित्रमंडळ ऐरोली सेक्टर 15 आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव 2025 चा 9 दिवस नवरात्र उत्सव पार पडला। मंडळाच्या माध्यमातून रोज देवी मातेची मनोभावी आरती व पूजा करत त्याचबरोबर विभागातील नागरिकांकरिता दररोज रास गरबा व लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले। त्याचबरोबर प्रभागातील नागरिक माता भगिनी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होतात व मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला या आयोजित नवरात्र उत्सवाचा आनंद घेतात आणि त्याचे सर्व आयोजन माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील या दाम्पत्याच्या वतीने दरवर्षी करण्यात येते। विभागातील नागरिक देवी मातेचे दर्शन घेऊन रास गरबा खेळण्याचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटतात। शेवटच्या दिवशी दोन्ही मंडळाच्या वतीने रास गरबा खेळण्यात आला। स्वतः माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील हे देखील प्रभागातील नागरिकांसमवेत गरबा खेळत सामील झाले। शेवटी दोन्ही मंडळाचे एकत्रित बक्षीस वितरण करण्यात आले। माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ मध्ये साडी तसेच 10 पैठणी व 2 सोन्याच्या नथ विजेत्यांना देण्यात आल्या। तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला। यावेळी प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व पुरुष यांनी आपली उपस्थिती दर्शवली। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। कालावधीप्रमाणे ह्याही वर्षी नवरात्र उत्सव आमच्या इकडे जोरात केला जातो आणि पहिल्या दिवसापासून आमच्या इकडे नवरात्र उत्सव मध्ये लकी ड्रॉ मध्ये साड्या, पैठणी, वेगवेगळे प्रकारचे लहान मुलांचे कार्यक्रम घेतले जातात। चित्रकला स्पर्धा, परत मुलांना खाऊ वाटप हे असे आम्ही कार्यक्रम करत होतो आणि त्यात भरपूर महिलांनी सहभाग घेतला। नवरात्राच्या सगळ्या महिलांना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते। सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हीच मी देवीचरणी प्रार्थना करते। पुन्हा एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव अश्विनी गोरपडे, मी प्रभाग क्रमांक 15 येथे राहते। जय भवानी अशोक पाटील मित्रमंडळ येथे आयोजन केलेल्या 9 दिवसाच्या नवरात्रीमध्ये अशोक पाटील आणि संगीताताई पाटील यांनी खूप छान प्रकारे आयोजन केलं होतं। 9 दिवसांमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि पैठण्या साड्या आणि लकी ड्रॉचं पण आयोजन केलं होतं। मी एक सांगू इच्छिते की ज्याप्रमाणे त्यांचं आयोजन होतं, म्हणजे आजचा 9वा दिवस आहे, 9व्या दिवशी त्यांनी पैठण्या साड्या भरपूर प्रमाणात बक्षिसांची लयलूट केली होती। भरपूर प्रकारे साड्या, पैठण्या आणि सोन्याच्या नथी येथे देण्यात आलेल्या आहेत आणि मी देवीला अशीच प्रार्थना करते की जसे अशोक पाटील साहेब आणि संगीताताई पाटील यांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे सगळ्या वॉर्ड मध्ये लेडीजला आणि नागरिकांना, तर देवीचा अशीच आशीर्वाद राहू दे त्यांच्यावरती आणि यापुढेही त्यांच्या माध्यमातून भरपूर प्रकारे नागरिकांना आशीर्वाद द्यावा, असंच त्यांच्या हातून काम घडत राहावं आणि असंच नागरिकांना त्यांनी सतर्क करत राहावं हीच देवीचरती प्रार्थना व्यक्त करते। धन्यवाद। नमस्कार, मी सौ मनीषा रवींद्र माने, ऐरोली मध्ये राहते, सेक्टर 15 मधून बोलते। जय भवानी अशोक पाटील मित्र मंडळ यांच्या आयोजनातून सालाबद्धाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला। 9 दिवसांचा खूप मोठा जल्लोष येथे या ठिकाणी साजरा करण्यात आला। प्रत्येक वेळेस लकी ड्रॉही ठेवण्यात येतो। साड्यांचा लकी ड्रॉ, पैठणींचा लकी ड्रॉ, लास्टच्या दिवशी सोन्याची नथ काढली गेली। खूप मस्त, महिलांनी खूप छान एन्जॉय केला। त्याचप्रमाणे अशोक पाटील आणि सौ संगीताताई पाटील यांच्यामुळे सर्व वॉर्ड मध्ये आम्हाला सगळ्यांना खूप प्रोत्साहन असतं। त्यांनाही आम्ही प्रोत्साहन करतो। सर्व आनंदाकडे साजरा केला जातो। भवानी अशोक पाटील मित्रमंडळ आणि जय भवानी मित्रमंडळ या दोन्ही मंडळाच्या वतीने सर्वप्रथम मी माझ्या
विभागातील रहिवासी बंधू भगिनींना आजच्या या दसऱ्यानिमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देत असताना गेली नवरात्र उत्सवामध्ये 10 दिवस आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्या सर्व सोसायटीतील पदाधिकारी असतील, रहिवासी बंधू भगिनी असतील, देवी भक्त असतील, अतिशय मोठ्या संख्येने कुठलाही जात धर्म पंथ न पाहता रोज आई जगदंबेच्या समोर आशीर्वाद घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने या दांड्या रास गरबा रासचा आनंद घेत होते। माझ्यासारख्या आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला सार्थ अभिमान आहे। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी जी दिलेली शिकवण आहे, तळागाळातील सर्वसामान्य लोकांना घेऊन एकत्र जाणं आणि सर्वांसोबत राहणं, त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उत्साहामध्ये या सर्व माझ्या सोसायटीतील रहिवासी बंधू भगिनींच्या सहकार्याने झाला आणि त्याचा सार्थ अभिमान मला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे। आज आपण पाहताय 1:30 वाजलेत तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या माता भगिनी, रहिवासी बंधू भगिनी या ठिकाणी आई जगदंबेच्या समोर आपण पाहत होता। खरं पाहिलं तर हा उत्साह पाहता आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील अतिशय आनंद होतोय, कारण आदरणीय या राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांच्या माध्यमातून पूर्ण नवी मुंबईतला कार्यकर्ता हा सर्व धर्म समभावाच्या लोकांना एकत्र घेऊन सर्व धार्मिक सण अतिशय उत्साहामध्ये साजरा करत असतात। त्याचाच भाग म्हणून हा नवरात्र उत्सव अतिशय मोठ्या संख्येने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करतोय, त्याचा मला अभिमान आहे। धन्यवाद।